नमस्कार, मी प्रणय पगारे. तुमच्यातले बरेचसे लोक मला ओळखत सुद्धा असतील. मला बीम प्रोजेक्टने नियुक्त केलेला मी एक सल्लागार आहे. आम्ही बीम प्रोजेक्टमध्ये आकडी, मिरगी, फिट अशा रुग्णांना शारीरिक, सामाजिक तसेच आर्थिक पातळीवरती औषध उपलब्ध करून देण्याचे काम करत असतो. आम्हाला बऱ्याच ठिकाणी असे आढळलेले आहे की रुग्ण व त्यांच्या परिवाराला आकडी, फिट विषयी एक चिंता व काळजी सतवत असते. चिंताग्रस्त लोक अशा रोगाविषयी वाईट विचार करतात व कारण नसतानाही या रोगाविषयी ते वाईट विचार करून अस्वस्थ होत असतात. आम्ही हे मानतो की थोडासा चिंता, काळजी किंवा वाईट विचार केल्यामुळे आपल्याला धोकाजन्य परिस्थिती टाळता येऊ शकते. पण ही जर चिंता व काळजी रुग्णांच्या जीवनावरती वर्चस्व करू लागली तर ती त्यांना उपचारासाठी अडथळे सुद्धा निर्माण करू शकतात, असे आम्हाला आढळलेले आहे. वैज्ञानिक उपचार जीवन किंवा वैज्ञानिक जीवन कौशल्यातील बदल हा एक चिंता व काळजी दूर करण्यावरती एक उपाय असू शकतो. आपल्या मित्रमैत्रिणींचा सल्ला घेणे किंवा रोगाविषयी पूर्ण माहिती जाणून घेतल्याने चिंता व काळजी दूर करण्यास तुम्हाला मदत होऊ शकते किंवा एक शांततेचा आभास सुद्धा होऊ शकतो. याच्यावरती दुसरा उपाय म्हणजे तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता किंवा नर्सचा सल्ला घेऊ शकता किंवा आमच्यासारखे जे सल्लागार आहेत तुम्ही त्यांची सुद्धा मदत घेऊ शकता. आमच्यासारखे जे सल्लागार आहेत त्यांची योग्य वेळी तुम्ही भेट घेतल्याने ते तुमच्या फायद्याचे ठरते. तुम्ही रोज सकाळी नियमित 30पणे चालू शकतात. तुम्ही रोज सकाळी 30 मिनिटे चालल्याने तुमची चिंता व काळजी दूर होण्यास तुम्हाला मदत होऊ शकते. किंवा तुम्ही जे आपल्या समाजातील सणवार आहेत त्याच्यामध्ये तुम्ही सणवार साजरे करून सुद्धा तुमची चिंता व काळजी दूर होऊ शकते. किंवा ज्यांना आकडी व फिट येते असे रुग्ण स्वतःला सामाजिक घटकांपासून दूर करतात तर तुम्ही ते करणे टाळा. व आपल्याला जे मानसिक परिस्थितीला हानिकारक आहे किंवा मानसिक स्थितीला हानिकारक आहे अशा तंबाखू, गुटखा, गोवा, सिगारेट, गांजा, दारू इत्यादी नशेच्या व्यसनापासून तुम्ही दूर राहा. व जर कोणता रुग्ण आकडी फिटचा रुग्ण हे सेवन करत असेल तर तुम्ही तुमच्या परिसरातील किंवा तुमच्या गावातील नशामुक्ती केंद्र किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राला आजच भेट द्या. तुम्ही इंटरनेटवरची अनावश्यक चर्चा टाळा. याच्या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या परिवारातील किंवा तुमच्या गावातील किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींमधील एखादा सदस्य याची मदत घेऊ शकता जो तुम्हाला नियमितपणे औषधं घेण्यास किंवा आकडी फिटवरची माहिती लक्षात ठेवण्यास एक सल्लागार म्हणून मदत करू शकतो. आणि बीम प्रोजेक्टकडून तुम्हाला ही 2 पुस्तकं छापलेली आहेत ज्याच्यामध्ये भाग 1 आणि भाग 2 अशी पुस्तकं आहेत. आणि या पुस्तकांमध्ये आकडी येण्यापासून ते आकडी आल्यानंतर पेशंटला काय त्रास होतो किंवा पेशंटच्या नातेवाईकांनी, परिवारांनी पेशंटची कशी काळजी घेतली पाहिजे ह्याची संपूर्ण माहिती याच्यामध्ये आहे. आणि या पुस्तकांच्या शेवटच्या पानावरती जे मी तुम्हाला दाखवत आहे की शेवटच्या पानावरती इथे तुम्हाला असा एक चार्ट दिलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जेव्हा आकडी येते तेव्हा तुम्ही आकडीची तारीख लिहून ठेवू शकता आणि त्याच्यानंतर परत जर तुम्हाला दुसरी आकडी येते तर त्याची तारीख पण तुम्ही लिहून ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला 2 आकड्यांमध्ये किती दिवसांचा अंतर आहे हे सहज लक्षात येईल. किंवा जेव्हा तुम्ही दवाखान्यामध्ये डॉक्टरांकडे जाऊ शकता तेव्हा तुम्ही डॉक्टरांना सहजरित्या सांगू शकता की तुमच्या 2 आकड्यांमध्ये 1 महिन्याचा फरक होता किंवा 1 आठवड्याचा फरक होता. त्याचप्रमाणे आमचे काउन्सलर किंवा मार्गदर्शक तुमच्या घरी तुमच्या मार्गदर्शनासाठी येतील तेव्हा ते तुम्हाला हे पुस्तिका देतील. त्या पुस्तकामध्ये जी माहिती आहे ती तुम्ही पेशंटला वाचून दाखवा किंवा पेशंटला स्वतः तुम्ही ती वाचायला लावा, ज्याचा तुम्हाला भविष्यात खूप फायदा होऊ शकतो. धन्यवाद.